नमस्कार. स्वागत आहे आपले एन डी करियर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती. आजच्या दिवसाचे जे टॉप चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 डॅश डॅश या देशाने जिंकला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया. नुकता जो अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप पार पडलेला 2024चा तर तो कोणत्या देशाने जिंकलेला आहे तर ऑस्ट्रेलिया या देशाने. आणि यामध्ये उपविजेता राहिलेला आपला भारतीय संघ. उपविजेता कोणता संघ राहिलेला आहे आपला भारतीय संघ. अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने आपल्या भारताचा 79 धावांनी पराभव केलेला आहे. हा जो अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप आहे 2024चा तर तो दक्षिण आफ्रिका या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला होता बघा. आणि हा जिंकलेला आहे ऑस्ट्रेलिया संघाने. सर्वाधिक वेळा अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप जो आहे तर तो आपल्या भारताने जिंकलेला आहे बघा. भारताने आत्तापर्यंत 5 वेळेस अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकलेला आहे. आणि या स्पर्धेची सुरुवात जी आहे अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात तर ती 1988 साली करण्यात आली होती. आणि पहिला अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाच्या संघाने जिंकलेला होता. प्रश्न क्रमांक 2. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार डॅश डॅश यांना जाहीर झाला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर रवींद्र शोभणे. 2023 या वर्षासाठी विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जो आहे तर तो नुकतंच डॉक्टर रवींद्र शोभणे यांना जाहीर करण्यात आलेला आहे. आता डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्यावरून तुम्हाला आठवलंच असेल नुकतंच जे 97व्या क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलेलं आहे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या ठिकाणी. त्याचे हे अध्यक्ष होते. कोण? डॉक्टर रवींद्र शोभणे. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जो आहे तर तो आपल्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक महामंडळाच्या वतीने देण्यात येतो. आणि या पुरस्काराचं स्वरूप आहे 5 लाख रुपये आणि मानपत्र व सन्मान चिन्ह. 2022 जो विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार आहे तर तो कोल्हापूरचे प्राध्यापक चंद्रकुमार नलगे यांना देण्यात आलेला होता. 2022चा पुरस्कार 2023 देण्यात आलेला होता. आणि आता 2023चा हा जो पुरस्कार आहे तर हा 2024 देण्यात आलेला आहे. हे जे पुरस्कार आहेत तर हे आपल्या महाराष्ट्रातील आहेत बघा. त्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्याची खूप दाट शक्यता आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 3. श्री पु भागवत पुरस्कार 2023 डॅश डॅश या प्रकाशन संस्थेस देण्यात आला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मनोविकास प्रकाशन पुणे. श्री पु भागवत पुरस्कार जो आहे 2023साठी तर तो पुण्याच्या मनोविकास प्रकाशन संस्थेस देण्यात आलेला आहे. या पुरस्काराचं स्वरूप आहे 3 लाख रुपये. या अगोदरचा जो पुरस्कार बघितला होता आपण विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार तर त्या पुरस्काराचं स्वरूप होतं 5 लाख रुपये. आणि हाही जो पुरस्कार आहे श्री पु भागवत पुरस्कार तर तो देखील आपल्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक महामंडळाच्या वतीने देण्यात येतो. या पुरस्काराची सुरुवात जी आहे तर ती 2011 साली करण्यात आलेली होती. आणि 2011 साली पहिला श्री पु भागवत पुरस्कार जो आहे तर तो मुंबईच्या नवचैतन्य प्रकाशनास देण्यात आलेला होता. 2021 साली हा पुरस्कार लोकवाङ्मय ग्रह मुंबई या प्रकाशन संस्थेत देण्यात आलेला होता. आणि गेल्या वर्षी म्हणजे 2022चा जो श्री पु भागवत पुरस्कार आहे तर तो मुंबईच्याच ग्रंथाली प्रकाशनास देण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 4. डॉक्टर अशोकराव केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2023 डॅश डॅश यांना देण्यात आला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आणि 2. कारण हा जो पुरस्कार आहे तर हा 2 कॅटेगरीमध्ये दिला जातो बघा. एक म्हणजे हा पुरस्कार व्यक्तीला दिला जातो आणि दुसरा म्हणजे हा पुरस्कार संस्थेला दिला जातो. 2023 या वर्षासाठी डॉक्टर अशोकराव केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार जो आहे तर तो व्यक्तीच्या कॅटेगरीमध्ये डॉक्टर प्रकाश परब यांना जाहीर करण्यात आलेला आहे. आणि संस्थेच्या कॅटेगरीमध्ये बेळगावच्या वाद्य चर्चा मंडळाला जाहीर करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार जो आहे तर तो आपल्या महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेमार्फत देण्यात येतो. आणि या पुरस्काराचं स्वरूप आहे 2 लाख रुपये मानचिन्ह आणि मानपत्र. 2022 म्हणजेच गेल्या वर्षी हा पुरस्कार डॉक्टर विठ्ठल वाघ यांना देण्यात आला होता व्यक्तीच्या कॅटेगरीमध्ये. आणि संस्थेच्या कॅटेगरीमध्ये 2022 साठीचा हा पुरस्कार पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेला देण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 5. कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2023 डॅश डॅश यांना देण्यात आला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आणि 4. कारण हाही जो पुरस्कार आहे तर तो 2 कॅटेगरीमध्ये दिला जातो. एक म्हणजे हा पुरस्कार व्यक्तीसाठी दिला जातो आणि दुसरा म्हणजे हा पुरस्कार संस्थेसाठी दिला जातो. 2023 या वर्षासाठी कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार जो आहे तर तो नुकतंच डॉक्टर कौतिकराव ढोले पाटील यांना जाहीर करण्यात आलेला आहे. आणि 2023 साठीच हा पुरस्कार संस्थेच्या कॅटेगरीमध्ये नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानला जाहीर करण्यात आलेला आहे. या पुरस्काराचं स्वरूप आहे 2 लाख रुपये मानचिन्ह आणि मानपत्र. 2022 कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार जो आहे तर तो
ता भोसले यांना देण्यात आलेला होता. 2022चा पुरस्कार 2023मध्ये देण्यात आलेला होता आणि 2023चा हा पुरस्कार आता नुकतंच 2024मध्ये जाहीर करण्यात आलेला आहे. 2022चा पुरस्कार व्यक्तीच्या कॅटेगरीमध्ये ता भोसले यांना आणि संस्थेच्या कॅटेगरीमध्ये रत्नागिरीच्या कोकण मराठी साहित्य परिषदेला देण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांब शक्तिपीठ महामार्ग डॅश डॅश किलोमीटर असणार आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 805 किलोमीटर. आपल्या महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा जो महामार्ग ठरणार आहे शक्तिपीठ महामार्ग, तर त्याची लांबी किती किलोमीटर असणार आहे? 805 किलोमीटर. सध्या जर बघितलं तर सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. या समृद्धी महामार्गाची लांबी आहे एकूण 701 किलोमीटर. समृद्धी महामार्गाची लांबी किती किलोमीटर आहे? तर 701 किलोमीटर. आणि आता नुकतंच आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लांबीचा महामार्ग निर्माण होणार आहे शक्तिपीठ महामार्ग. या महामार्गामुळे माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबाजोगाई ही जी तीर्थक्षेत्र आहेत तर ती जोडली जाणार आहेत. आणि शक्तिपीठ महामार्ग जो आहे तर तो आपल्या महाराष्ट्रातील एकूण 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे बघा. आता मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे आपल्या महाराष्ट्रातील सध्या सर्वात लांब महामार्ग जो आहे समृद्धी महामार्ग, तर तो आपल्या महाराष्ट्रातील किती जिल्ह्यामधून गेलेला आहे? याचं उत्तर सर्वांनी मला कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. नंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 7. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती अरुण भन्साळी. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर न्यायमूर्ती अरुण भन्साळी यांची. आपण कालच्या व्हिडिओमध्ये एक प्रश्न पाहिलेला होता बघा. उत्तराखंड उच्च न्यायालय जे आहे तर त्या उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत सध्या न्यायमूर्ती रितू बहारी. गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत न्यायमूर्ती विजय बिश्नोई. आणि आपल्या महाराष्ट्राचे सध्या 47व्या क्रमांकाचे मुख्य न्यायाधीश आहेत न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय. म्हणजेच आपल्या मुंबई उच्च न्यायालय 47व्या क्रमांकाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय. प्रश्न क्रमांक 8. अंतराळात सर्वाधिक काळ राहण्याचा नवा जागतिक विक्रम डॅश डॅश यांनी प्रस्थापित केला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ओलेग कोनोनेंको. सर्वात जास्त अंतराळात राहण्याचा विक्रम कोण केलेला आहे? तर रशियाच्या ओलेग कोनोनेंको यांनी. हे कोणत्या देशाचे आहेत? तर रशिया या देशाचे. प्रश्न क्रमांक 9. अलीकडेच भारताच्या डॅश डॅश या संस्थेने देशातील पहिली हायपर वेलोसिटी एक्सटेन्शन टनल टेस्ट सुविधा विकसित केली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 IIT कानपूर. अलीकडेच आपल्या भारताच्या IIT कानपूर या संस्थेने आपल्या देशातील पहिली हायपर वेलोसिटी एक्सटेन्शन टनल टेस्ट सुविधा विकसित केलेली आहे. प्रश्न क्रमांक 10. ऑपरेशन स्माइल एक्स हे कोणत्या राज्याद्वारे राबवले जात आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तेलंगणा. तेलंगणा राज्यामधील जे बाल कामगार आहेत तर त्यांच्याविरुद्ध तेलंगणा राज्याने ऑपरेशन स्माइल एक्स नावाची मोहीम सुरू केलेली आहे. कोणाविरुद्ध? राज्यातील बाल कामगाराविरुद्ध. बाल कामगाराविरुद्ध तेलंगणा राज्याने ही ऑपरेशन स्माइल एक्स मोहीम जी आहे तर ती हाती घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 11. कझाकिस्तानचे नवीन पंतप्रधान म्हणून डॅश डॅश यांची निवड झाली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ओल्जास बेक्टेनोव. कझाकिस्तानचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर ओल्जास बेक्टेनोव यांची. कझाकिस्तानचे सध्या राष्ट्राध्यक्ष आहेत कासिम जोमाट तोकायेव. राष्ट्राध्यक्ष कोण आहेत सध्या कझाकिस्तानचे? तर कासिम जोमाट तोकायेव. कझाकिस्तानचं राष्ट्रीय चलन आहे टेंगे. लक्षात असू द्या, यावरती परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस प्रश्न विचारण्यात आले आहेत बघा. कझाकिस्तानचं राष्ट्रीय चलन कोणतं आहे? तर टेंगे. आणि कझाकिस्तानची राजधानी आहे अस्ताना. आता आपण जे ऑप्शनमध्ये दिलेले आहेत सुलतान इब्राहिम इस्कंदर, तर हे नुकतंच मलेशिया या देशाचे 17व्या क्रमांकाचे राजा बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 12. येमेन देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती केली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अली अब्दुल्ला सालेह. येमेन या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनलेले आहेत? तर अली अब्दुल्ला सालेह. येमेन या देशाचे राष्ट्रप्रमुख म्हणजे राष्ट्राध्यक्ष आहेत सध्या राशद अल अलिमी. येमेन या देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर राशद अल अलिमी. येमेन या देशाची राजधानी आहे साना आणि येमेन या देशाचं राष्ट्रीय चलन आहे येमिनी रियाल. आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न. नुकतंच भारतरत्न पुरस्कार मिळालेले माजी पंतप्रधान स्वर्गीय PV नरसिंह राव हे भारताचे डॅश डॅशव्या क्रमांकाचे पंतप्रधान होते. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रश्न लक्षात आला ना? नुकताच जो भारतरत्न पुरस्कार मिळालेले माजी पंतप्रधान आहेत PV नरसिंह राव, ज्यांना आपण राजकारणातील चाणक्य आणि आर्थिक उदारीकरणाचे जनक म्हणून ओळखतो, तर ते आपल्या भारताचे कितव्या क्रमांकाचे पंतप्रधान होते? याचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न होते आगामी काळात होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून, तर ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह बघितलेले आहेत.
रोज आपण चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन येत आहोत. तुम्ही जर आणखीन आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला चालू घडामोडीच्या किंवा GKच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. या दोन्ही ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.